इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील किन्नर शुभांगी शिंदे तसेच इतर किन्नर समाजाला मिळणाऱ्या धमक्या, त्यांच्यावर होत असलेले कथित अन्याय आणि बळजबरीने धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सोमवारी शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किन्नर स्वाभिमान सभा आयोजित करण्यात आली. या सभेला आमदार देवयानी फरांदे, सागर बेग तसेच मूलभूत अधिकारांचा अपमान करणाऱ्या तसेच सार्वजनिक शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि अशा गुन्हेगारांसाठी सक्त कारावासाची तरतूद करण्यात यावी, तसेच किन्नर समाजाला धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करावी यांच्यासह मोठ्या संख्येनं किन्नर समाजातील तसेच सकल हिंदू समाजातील नागरिक उपस्थित होतील. उपस्थितांनी किन्नर समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या, किन्नर समाजावर अन्याय होत असल्याचे दुर्दैव आहे आणि हा विषय कुठल्याही राजकारणासाठी नाही तर समाजाच्या स्वाभिमानासाठी आहे. हा प्रश्न विधिमंडळात मांडणार असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे असं त्या म्हणाल्या. मोर्चानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात किन्नर समाजाच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. सकल हिंदू समाजातील नागरिकांनी किन्नर समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. NCN न्यूजसाठी राजेंद्र साखरे, नाशिक.